In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals are joyful. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर नवरात्री सुरू आहे. तुमच्याकडे उपवासाला रोज रोज काय बनवायचा हा प्रश्न निर्माण होत असेल तर आता अगदी सोपा व सहज बनवता येईल व युनिक असा पदार्थ आपण बनवणार आहोत आणि त्याचे नाव आहे उपवासाचा फालुदा. अगदी कमी साहित्यामध्ये हा फालुदा तयार होतो. या ठिकाणी 1 वाटी बारीक शाबू घेतलेला आहे. हा इन्स्टंट लगेच भिजला जातो. तर तो भिजत घालून त्याचं भिजल्यानंतर 1 वाटी इतका शाबू आपण यासाठी घेणार आहोत. या ठिकाणी 1 वाटीचे 2 वाटी इतका भिजून तयार झालेला आहे. तर या ठिकाणी आपण 1 वाटी त्यातील भिजलेला शाबू घेणार आहोत व तो 1 वाटी शाबू कढईमध्ये टाकून त्यामध्ये 2 सेम वाटी 2 वाटी पाणी आपण ॲड करायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे. भिजलेल्या 1 वाटी शाबूमध्ये साधारणपणे 4 इतके फालुदे तयार होतात. तर शाबू छान शिजवून घ्यायचा आहे. शिजवल्यानंतर मग पुढची प्रोसेस करायची आहे. तर आपला शाबू छान शिजत आहे. तो मधून मधून हलवायचा आहे. तर तुम्हाला दिसत असेल की हा पाणी पूर्ण शोषून घेत आहे आणि त्याला चिकटपणा येत आहे. ज्याप्रमाणे आपण सब्जाचे बी वापरतो त्या पद्धतीनेच हा शाबू फालुद्यामध्ये काम करतो. तर आता हा आपला शाबू चांगला शिजलेला आहे. तर लगेचच काढून एका चाळणीमध्ये काढायचा आहे. लगेचच काढायचा आहे व त्यावर लगेच अगदी थंड पाणी ओतायचं आहे. थंड पाणी ओतल्यामुळे हा शाबू गट्टा होत नाही व लगेचच हा मोकळा व्हायला लागतो. तर अशा पद्धतीने तो थंड करून घ्यायचा आहे. लगेच त्याची कुकिंग प्रोसेस थांबवायची आहे. तर या ठिकाणी हा शाबू तयार झालेला आहे. आता बाकीची ही तयारी आपण करायची आहे. तर आता हा शाबू आपल्याला फालुद्यासाठी रेडी झालेला आहे. जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत पाणी ओतून हा थंड करायचा आहे. तर फ्रेंड्स, सगळ्यात अवघड काम मला वाटतं ड्रायफ्रूट कटिंगचं. तर हे मी मिशोवरून ड्रायफ्रूट कटर मागवलेलं आहे. अगदी खूप कमी किमतीमध्ये अगदी 100 रुपयाच्या आत हे वस्तू आपल्याला ऑर्डर करता येते. जर तुम्हाला ही ऑर्डर करायची असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तर पहा, अगदी कमी वेळेमध्ये आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीनं कटिंग होताना दिसत आहे. खूप उपयुक्त आहे. तर असे एखादी वस्तू आपल्या घरी असायला काहीच हरकत नाही. तर या पद्धतीने पिस्ता, बदाम, काजू हे या कटरने कट करून घेतलेले आहे. तर पहा, खूप छान हे कटिंग झालेलं आहे. वाव. आता हे आपलं ड्रायफ्रूट कट करून झालेलं बाजूला करून ठेवायचं आहे. खिरीसाठी किंवा आपल्याला आणखीन आईस्क्रीम वगैरे बनवायचं असेल कशासाठीही आपण हे वापरू शकतो. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चारोळेही वापरू शकता. तर आता हे शाबू आपल्याला किती फालुदा बनवायचा आहे त्यानुसार आपण हे बॅटर बनवून ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आपण 4 फालुदेचं तयारी घेतलेली आहे. तर या ठिकाणी 4 ग्लास जेवढं आपल्याला दूध हवं आहे तेवढंच दूध आपण या ठिकाणी वापरायचं आहे. गरम दूध अजिबात वापरायचं नाही. या ठिकाणी थंड किंवा रूम टेम्परेचरला असलेलं दूधही आपण यामध्ये वापरलं तरी चालू शकते. तर या ठिकाणी थोडीशी खारीक किसून टाकलेली आहे. खारकेमुळे सुद्धा अगदी छान टेस्ट येते. हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला खारीक आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीही चालू शकते. पण खारकेमुळे आणखीन फालुद्याला छान टेस्ट येते. या ठिकाणी 4 चमचे साखर घातलेली आहे. जर तुम्हाला आणखी गोड हवा असेल तरी तुम्ही जास्त साखर वापरू शकता किंवा कमीही वापरू शकता. तर
आता या ठिकाणी आपण जो ड्रायफ्रूट कट करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकणार आहोत। आता या ठिकाणी मी सगळा जो कट करून ठेवलेला आहे तो ड्रायफ्रूट यामध्ये टाकलेला आहे। जर तुम्हाला थोडासा वरून टाकण्यासाठी हवा असेल तर तुम्ही थोडा यातून काढून ठेवला तरीही चालू शकतो। आता थोडंसं शाबू कमी पडला म्हणून मी आणखीन थोडा घेतलेला आहे, तर तोही आपल्या अंदाजे आपण कमी जास्त करू शकतो। तर या ठिकाणी मी कोणताही फ्लेवर न वापरता इथं गुलकंद वापरणार आहे। तर गुलकंद अतिशय छान टेस्टी फ्लेवर येण्यास मदत होते याची। तर आता हे छान हलवून घेतलेले आहे। फालुदा बनवण्याच्या नादात तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा द्यायला विसरले, तर नवरात्रीच्या आपणाला खूप खूप शुभेच्छा। तर फ्रेंड्स, यामध्ये आपल्याला कोणते फळ आवडत असतील ते तुम्ही यामध्ये कटिंग करून टाकू शकता। तर या ठिकाणी मी ॲपल, सफरचंद कट करून घेतलेले आहे। तर ॲपल कट करून यामध्ये थोडं थोडं पहिल्यांदा टाकलेलं आहे व थोडासा गुलकंद आणखीन ॲड केलेला आहे। गुलकंद छान लागतो म्हणून टाकलेला आहे। तर या ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्याही टाकलेल्या आहेत, ऑप्शनल आहे, तुम्हाला जे आवडेल तो तुम्ही फ्लेवर वापरू शकता। आणि आपण बनवलेलं जे दुधाचं बॅटर आहे ते यात ओतायचं आहे आणि त्याचबरोबर वरून आणखीन कट केलेले ॲपल टाकायचं आहे। या ठिकाणी तुम्ही इतर फळं म्हणजे बनाना वगैरे वापरू शकता, जे आवडेल, अननस, जे काय उपलब्ध असेल ते तुम्ही वापरून हा फालुदा बनवू शकता। तर फ्रेंड्स, आपल्याला जो आवडेल तो सुका मेवा यामध्ये ॲड करायचा आहे। परत थोडंसं सजवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या व ड्रायफ्रूट ॲड केलेले आहे। तर फालुदाचे चमचे उपलब्ध घरात असेल तर आणखीनच त्याची टेस्ट घेण्यास मजा येईल। तर हा आपला उपवासाचा फालुदा घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये तयार झालेला आहे। तर फ्रेंड्स, नक्की कमेंट करून सांगा हा उपवासाचा फालुदा तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक करा, जास्त आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।